Students, today we start topic number 7 from maths. Variation. Variation means chalan. From this topic, first we study the types of variation. There are two types of variation. First is direct variation and another is inverse variation. Now study about direct variation. The statement x and y are in same proportion. The statement x आणि y हे एकाच प्रमाणात आहेत. याचा अर्थ काय की समजा आपण एक उदाहरण पाहूया. The cost of one pen is 20 rupees. Then cost of 5 pens is 100 rupees. इथं आपण एका पेनची किंमत 20 रुपये तर 5 पेनची किंमत झाली 100 झाली. म्हणजे एक्स स्टेटमेंट पहिला आपण पेनची संख्या घेतली आणि वाय जर आपण कॉस्ट मांडली तर एक्स इन्क्रीज झाली की वाय इन्क्रीज होते. आता आपण 5 पेनची किंमत 100 रुपये मांडलेलं आहे. कॉस्ट ऑफ 5 पेन 100 रुपीज. देन कॉस्ट ऑफ 4 पेन्स इथं आपण पेन संख्या कमी केली. कॉस्ट ऑफ 4 पेन्स इज 80. एकाची 20 असल्यामुळे म्हणजे एक स्टेटमेंट मध्ये जे व्हॅल्यू आहे ही इन्क्रीज होते त्याच्याबरोबर दुसऱ्या स्टेटमेंटची व्हॅल्यू इन्क्रीज होत असेल तसेच एक्स डिक्रीज झाले की वाय डिक्रीज होत असेल सच टाइप ऑफ स्टेटमेंट्स आर कॉल्ड द स्टेटमेंट्स ऑफ व्हेरिएशन, डायरेक्ट व्हेरिएशन. देन एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. By using symbol, it is denoted by x direct variation with y. X direct variation with y. So x equal to आता इथं आपण जे सिम्बॉल आहे व्हेरिएशन ते नाहीच केले त्याच्याऐवजी k घेतले. K is called constant of variation. Constant of variation ही आली किंमत त्याला के ला म्हणतात कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो एक्स इक्वल टू के वाय. आता के हेअर वाय इज मल्टिप्लाय ते एक राहिल्यानंतर डिवाइड होतील. सो के इक्वल टू एक्स अपॉन वाय. तुम्हाला एक्झाम्पलमध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट के म्हणतात. डायरेक्ट व्हेरिएशन तर के ची कॉन्स्टंटची किंमत फाइंड आउट कशी करायची एक्स अपॉन वाय. जे काय एक्झाम्पलमध्ये जे किमती असतील त्या सबस्टिट्यूट करायच्या आणि अशा पद्धतीने के ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. नाउ स्टडी द प्रॅक्टिस सेट 7.1. आता आपण अभ्यास 7.1 पाहूया. क्वेश्चन 1 आहे राईट युजिंग सिम्बॉल. राईट युजिंग सिम्बॉल त्यातले मी एक एक्झाम्पल घेतले. सर्कम्फरन्स सी ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. सर्कम्फरन्स सी तुम्हाला दिलेला आहे. C is directly proportional to radius. आता आपल्याला इथं बाय युजिंग सिम्बॉल म्हणलेलं आहे. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे बघा. एकदम इझी आहे. ते C सर्कम्फरन्स C इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R radius. हे झालं बाय युजिंग सिम्बॉल. देन क्वेश्चन नंबर 2. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे तर कम्प्लीट द टेबल म्हणलेलं आहे. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. मी टेबल लिहिलेलं आहे इथं. नंबर ऑफ ॲपल्स एक्स मांडलेलं आहे आणि कॉस्ट ऑफ ॲपल्स वाय मांडलेलं आहे. तर इथं पहिल्या कॉलममध्ये बोथ व्हॅल्यूज एक्स अँड वाय इज गिवन. सेकंड कॉलम इज ऑल्सो व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय इज गिवन. थर्ड फोर्थ अँड फिफ्थ आपल्या किंमत फाइंड आउट करायची आहे. सो फर्स्ट वी नो फाइंड आउट द टाइप्स ऑफ व्हेरिएशन. नंबर ऑफ ॲपल्स 1 आहेत. कॉस्ट 8 आहे. तर नंबर ऑफ ॲपल्स आपण इन्क्रीज केले तर कॉस्ट इथं वाढलेले आहे. सो इथं हेअर
डायरेक्ट व्हेरिएशन. इथं डायरेक्ट व्हेरिएशन आहे, हे आपण पहिल्यांदा फाइंड आउट केलं. तर इनडायरेक्ट व्हेरिएशन, तर तुम्हाला जर मोर दॅन 1 इन्फॉर्मेशन दिले असतील, स्टेटमेंट असतील, तर इन डायरेक्ट व्हेरिएशन एक्स अपॉन वाय इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. हा जो रेशो आहे, हा रेशो कॉन्स्टंट येतो. सो सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. आता इथे आपण एक्झाम्पलसाठी आपण एक किंमत घेऊया. इथं एक्स किंमत 1, वायची किंमत 8 आहे, इज इक्वल टू. तर जे आपल्याला फाइंड आउट करायचं ते एक आपण घेऊया, हे एक्झाम्पल घेऊया. तर वायची किंमत दिलेली आहे 56. एक्सची किंमत तशीच ठेवा, फाइंड आउट करायची. देन टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. x into 8 is equal to 1 into 56. So x is equal to 56. हा प्रोडक्ट 56 येईल. 8 मल्टिप्लाय नंतर डिवाइड होतील. x इक्वल टू 8 वर 8, 8 7 56, 8 1 8, 8 7 56. म्हणजे आपल्याला x किंमत किती मिळाली? 7 मिळाली. एक्स किंमत आपण इथं अशा पद्धतीने हा प्रोसेसर 7 किंमत सप्रू करायची. 7. देन टेक नेक्स्ट एक्झाम्पल. त्यातला आणखी एक्झाम्पल घ्या, लास्ट वन घ्या. लास्ट वन मध्ये तसं लिहा, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. आता आपल्याला आपण हे घेतले, आता आपण हे किंमत घेऊन बघू आपण. 4/32 इज इक्वल टू एक्स अपॉन 160. आता येथे तरी कसं गुणाकार घ्या. 32 इंटू एक्स इज इक्वल टू 4 इंटू 160. इथं मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही. एक्स इक्वल टू 4 इंटू 160 अपॉन 32 येईल. 4 1 जार 4, 4 8 जार 32, 4 1 4, 4 8 32. तो 8 1 8, 8 2 16 आणि 0. एक्स इक्वल टू 20. एक्झाम्पल नंबर 5. y varies directly as square root of x. हे पहिले स्टेटमेंट आहे, y varies directly as square root of x. त्याच्यावर आपण स्टेटमेंट लिहू आपण बाय युजिंग सिम्बॉल आहे. y varies म्हणजे डायरेक्ट प्रोपोर्शनल इन स्क्वेअर रूट ऑफ x. हे आपण दिलेल्या माहितीवरून लिहिलं. देन x इक्वल टू 16, y इक्वल टू 24. मला फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आपल्याला केची किंमत फाइंड आउट करायची आहे. कॉन्स्टंट के म्हणलं आपण. अँड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. सो फर्स्ट पुट अप द व्हॅल्यूज एक्स अँड वाय इन दिस इक्वेशन. वाय इज इक्वल टू के इंटू रूट एक्स. आता आपण हे सिम्बॉल नाहीच करतो, त्याऐवजी कॉन्स्टंट के घेतोय. त्या किमती पुटअप करा. वायची किंमत 24 आहे इज इक्वल टू, याला इक्वेशन 1 म्हणा पहिल्याला. 24 इज इक्वल टू के इंटू रूट 16. देन 24 इज इक्वल टू के इंटू रूट 16 4 आला. 16चा वर्गमूळ 4 येतो. सो के इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय डिवाइड होतील 24 अपॉन 4. सो के इज इक्वल टू 4 1 जार 4, 4 6 जार 24. केची किंमत 6 आली आपल्याला. हे झाले पहिली किंमत मिळाली आपल्याला, कॉन्स्टंट केची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला इक्वेशन मिळवायचं आहे. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. आलेली किंमत इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. पुट के इक्वल टू 6,
in equation 1. Equation 1 is y equal to k into root xi. तर किंमत पुटअप केल्या तर के ची किंमत ठेवायचं y equal to 6 into root x. This is our answer equation of this given value. So here we complete practice set 7.1. Thank you.